आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या। विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला। आमदार आपल्या भेटीला उपक्रमात रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधील राजीव नगर, किसान नगर मुख्य रस्ता, विष्णुपंत नगर, गंगाधर नगर, तुळशांती नगर, तुळजाभवानी नगर, फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसेच अभिषेक नगर, बुद्ध नगर ते वेलकम हॉल रस्त्याच्या परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवर फिरून पाहणी केली। शहर मध्य मतदारसंघासाठी शासनाच्या 2024-25च्या निधीतून आमदार देवेंद्र कोठे यांनी 12 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला। या निधीतून वरील परिसरातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत। यातील तब्बल 3 कोटी रुपयांची कामे प्रभाग क्रमांक 11च्या परिसरात करण्यात येणार आहेत। यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक 11 मधून माजी महापौर स्वर्गवासी महेश कोठे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली। या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु मागील 15 वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक 11 आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागला आहे। हा परिसर विकास कामांपासून सुमारे 2 दशके वंचित राहिल्याने या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय केला आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील आमदार आपल्या भेटीला या उपक्रमात अंतर्गत आपण प्रभागातील राजू नगर असेल, किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत। आपण विधानसभेला भरभरून असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। मागच्या 15 ते 20 वर्षापासून या भागाने वनवास भोगलेला आहे। या भागातील अनेक कामं, विकास कामे वंचित होती, परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा। त्यासाठी मग या भागातील सगळे माजी नगरसेवक असतील, भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देवेतने या लोकसंवाद कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं ती सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले। 24-25 या वर्षात जवळपास 12 कोटी रुपयाचा बोनस निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर जवळपास या प्रभाग 11ला आपण 3 ते 3.5 कोटी रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे। यात ही सगळे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत। आपल्या या महादेव मंदिरापर्यंत येणारा रस्ता देखील आपण मंजूर केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे काही कामं आपल्या माध्यमातून सुचवली जातील ते येणाऱ्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात। तुम्ही सगळे नागरिक सुजाण आहात, ज्या गोष्टीचं प्राधान्यक्रम असायला हवं ती कामे आपण प्राधान्याने सुचवावी, त्या प्राधान्यक्रमाने आपण ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला देतो। आपण माझ्यापर्यंत कामं पोचवली तरी चालतील किंवा आपल्या भाजपाचे जे पदाधिकारी आहेत, या भागाचे जे माजी नगरसेवक असतील, कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यापर्यंत जर तुम्ही कामं पोचवली तर ती निश्चित माझ्यापर्यंत पोचतील आणि ती कामं पूर्ण करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल। हे मी महादेवाच्या साक्षीने, वाई जगदंबेच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।